झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा स्वागत। एक अत्यंत महत्त्वाची ताजी बातमी, ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते। आपण पाहूयात सहाराचे सुब्रत रॉय यांना जोरदार धक्का बसलाय। सहाराच्या सुब्रत रॉय यांच्या कंपन्यांची, 2 कंपन्यांची बँक खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिलेत। अमोल देठे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। अमोल, नेमका कशा संदर्भामध्ये हा आदेश दिलेला आहे आणि काय या सगळ्याचे परिणाम होतील? सुब्रत रॉय यांना मोठा धक्का मानला जातोय हा। बरोबर आहे, सुब्रत रॉयसाठी खूप मोठी धक्कादायक बातमी आहे। पण हे होणं कुठेतरी स्वाभाविक होतं, कारण की गेल्या बऱ्याच महिन्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती आणि सुप्रीम कोर्टाने सेबीला, म्हणजे जो मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी बोर्ड ऑफ इंडिया आहे, त्यांना आदेश दिले होते की सुब्रत रॉयकडून किंवा त्यांच्या 2 ग्रुप कंपन्यांकडून सहारा हाऊसिंग लिमिटेड आणि सहारा रिअल इस्टेट लिमिटेड कडून पैसे काढून घेण्यासाठी तुम्ही काही करू शकता आणि यू टेक द ऑल नेसेसरी स्टेप्स, असं सुप्रीम कोर्टने स्वतः सेबीला सांगितलं होतं। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टने स्वतः सहारा ग्रुपला पण सांगितलं होतं की तुम्ही लवकरात लवकर पैसे द्या। बेसिकली ही जी सगळी गोष्ट आहे गेल्या 2 वर्षापूर्वी मध्ये घडलेली आहे। सहारा ग्रुपने त्यांच्या 2 कंपन्यांमार्फत डिबेंचर नावाची गोष्ट असते मार्केटमध्ये, त्या डिबेंचरच्या द्वारे 25,000 करोड मार्केटमधून निवेशकांकडून घेतले होते। जे गुंतवणूकदार असतात, इन्व्हेस्टर, त्यांच्याकडून 25,000 करोड रुपये घेतले होते। अकॉर्डिंग टू सेबी की ते इलिगल होतं। सेबीच्या मते की ते सगळे जे त्यांनी पैसे घेतले होते निवेशकांकडून ते इलिगल होतं। त्यामुळे सेबीने त्यांच्या विरोधात ऑर्डर काढली होती। त्या ऑर्डर विरोधात जेव्हा चॅलेंज केली सुप्रीम कोर्टने, तेव्हा सुप्रीम कोर्टने सुब्रत रॉयला म्हणजे सहारा ग्रुपला हे सगळे पैसे विथ इंटरेस्ट रेट सगळ्या निवेशकांना म्हणजे गुंतवणूकदारांना परत करायला 3 महिन्याची मुदत दिली होती। त्या 3 महिन्याच्या मुदतीमध्ये सुब्रत रॉयने म्हणजे त्यांच्या 2 ग्रुप कंपन्यांनी हे पैसे परत नाही केले, त्यामुळे सगळी गोष्टी झाली। आणि पुन्हा एक केस 2-3 कोर्टमध्ये पण चालू होती, सिक्युरिटीज ट्रिब्युनल मध्ये पण चालू होती। तर शेवटी सेबीने आता फायनल ऍक्शन असा घेतलेला आहे, कारण की सुब्रत रॉय ग्रुपने त्या गुंतवणूकदारांना 25,000 करोड दिले नाही। अमोल, निश्चित हा अत्यंत मोठा धक्का आहे सुब्रत रॉय यांच्यासाठी आणि हे सगळे पैसे व्याजात सकट त्यांना आता परत करायचे। बेकायदेशीररित्या गुंतवणूकदारांकडून हा फंड गोळा केल्याचं सेबीनं त्यांच्यावरती ठपका ठेवला होता। धन्यवाद अमोल या सगळ्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।